हॅलो स्टुडंट्स, D2 इलेक्ट्रिकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि हा आपला बेसिक इलेक्ट्रिकल क्वेश्चनचा पार्ट 3 आहे. आणि या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे, प्रश्न क्रमांक 52. ओपन सर्किटमध्ये सर्किट रेजिस्टन्सची किंमत आणि वाहणारा करंट किती असेल? तर जेव्हा पण सर्किट ओपन असते त्यावेळेस त्याचा रेजिस्टन्सची जी व्हॅल्यू आहे ते इन्फायनाईट असते आणि वाहणारा करंट किती असेल? सर्किट ओपन आहे तर त्याचा करंट किती असेल? तर 0 अँपिअर असेल. तर म्हणून या प्रश्नाचं जे उत्तर आहे, या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन नंबर ए. सर्किटचा रेजिस्टन्स अनंत म्हणजे इन्फायनाईट असेल व करंट त्याचा 0 अँपिअर असेल. प्रश्न क्रमांक 53 या ठिकाणी विचारलेला आहे, ओहमच्या नियमाचा कोणता ट्रँगल अचूक असेल? तर हा ट्रँगल पाहिल्याबरोबरच आपल्याला याचा आन्सर येऊन जातं. तर याचा आन्सर येईल ऑप्शन नंबर डी. या प्रश्नाचं उत्तर बरोबर असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 54. प्रश्न क्रमांक 54 या ठिकाणी विचारलेला आहे की 200 वॅट 250 व्होल्टचे 2 लॅम्प एकदा सिरीजमध्ये व एकदा पॅरललमध्ये 250 व्होल्ट सप्लायवर जोडले आहेत. सिरीज जोडणीच्या तुलनेत पॅरलल जोडणी किती पट जास्त खर्च होईल? तर याला जर आपण सॉल्व केलं तर 2 केस मांडलेले आहे या ठिकाणी. केस नंबर 1 याच्यामध्ये काय होईल की 200 वॅटचे 2 बल्ब सिरीजमध्ये जोडलेले आहे 250 व्होल्टवरती. आणि दुसरी कंडिशन या ठिकाणी मांडलेली आहे की 2 लॅम्प पॅरललमध्ये जोडलेले आहे 250 व्होल्टचा सप्लाय देऊन. तर सिरीजच्या तुलनेत पॅरललमध्ये किती पट पॉवर जास्त खर्च होईल? या प्रत्येक लॅम्पचा वॅट किती आहे? 200 वॅट. याचा वॅटसुद्धा 200 वॅट. पॅरललमध्ये जे जोडलेले आहे लॅम्प त्यांचासुद्धा वॅट 200 वॅट. तर जेव्हा पॉवर किंवा लॅम्प सिरीजमध्ये जोडलेले असतात तेव्हा त्याचा इक्विव्हॅलंट निघतो. तर या ठिकाणी टोटल पॉवर किती होऊन जाईल? 100 वॅट. आणि ज्यावेळेस बल्ब पॅरललमध्ये जोडलेले असतात त्यावेळेस त्याचा टोटल पॉवर जो आहे तो 400 होईल. म्हणजे यावरून आपल्याला ऑप्शनवरून जर आपण उत्तर शोधलं तर पॅरललमध्ये 1 पट जास्त पॉवर खर्च होईल का? तर नाही होणार. पॅरललमध्ये 2 पट पॉवर जास्त खर्च होईल का? नाही होणार. पॅरललमध्ये 3 पट पॉवर जास्त खर्च होईल का? नाही होणार. पॅरललमध्ये 4 पट पॉवर जास्त खर्च होईल का? तर याचं उत्तर बरोबर राहील. तर या प्रश्नाचं जे आन्सर आहे ते आहे ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. अगदी सोपे प्रश्न आहे पण अशाच प्रकारचे प्रश्न एक्झाममध्ये विचारले जातात. तर या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे, प्रश्न क्रमांक 55. आकृतीत दाखवलेल्या सर्किटमध्ये रेजिस्टन्सची जोडणी कशी आहे? तर याची जोडणी कशी आहे? पॅरललमध्ये. याची जोडणी कशी आहे? पॅरललमध्ये. जर याला सॉल्व करायचं झालं तर कसं आपण सॉल्व करू? समजा कन्सिडर करू हा पॉईंट ए आहे, हा पॉईंट बी आहे, हा पॉईंट सी आहे आणि हा पॉईंट डी आहे. याचा रेजिस्टन्स R1, रेजिस्टन्स R2, रेजिस्टन्स R3. आता ए जर आपण इथे कन्सिडर केला, ए आणि बीच्या मधात एक रेजिस्टन्स जोडलेला आहे. आपण इथे लिहून घेतला बी. ए आणि बीच्या मधात एक रेजिस्टन्स जोडला आहे. बी आणि सीच्या मधात एक रेजिस्टन्स जोडला आहे. आणि ए आणि सी कसं आहे? शॉर्ट आहे. म्हणजे याला आपण सी पॉईंट कन्सिडर करू शकतो. आणि सी आणि बीच्या मधात हा एक रेजिस्टन्स जोडला आहे. म्हणजे आपण अशी याची मांडणी करू शकतो. त्याच्यानंतर सी आणि डीच्या मधात एक रेजिस्टन्स जोडला आहे, पण डी आणि बी कसा आहे? एकाच पॉईंटवर आहे. म्हणजे याला आपण डी म्हणू शकतो. आणि हा कसा आहे? ए आणि डीच्या मधात, सी आणि डीच्या मधात एक रेजिस्टन्स जोडला आहे. आणि या ठिकाणी आपण सप्लाय जर दिला तर हा कनेक्शन कसा झाला? पॅरलल कनेक्शन झाला. तर यावरून आपल्याला काय म्हणता येईल की या प्रश्नाचं उत्तर काय आहे? पॅरलल आहे. तर याचा आन्सर येईल ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट प्रश्न बघू आपण. प्रश्न क्रमांक 56 या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे, 200 वॅटचे 2 बल्ब सिरीजमध्ये जोडल्यास एका तासात किती युनिट खर्च होईल? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण बघितलं होतं तेव्हा त्याचा इक्विव्हॅलंट होतो. मग हा 200 वॅटचा एक बल्ब आहे, 200 वॅटचा एक बल्ब आहे. तर इथे टोटल पॉवर किती होऊन जाईल? टोटल पॉवर होऊन जाईल 100 वॅट. मग आपल्याकडे खर्च झालेली ऊर्जा काढण्यासाठी फॉर्म्युला आहे KWH डिवायडेड बाय 1000. तर या ठिकाणी के किलोवॅटमध्ये कॅल्क्युलेट करायचं आहे म्हणून आपण डिवायडेड बाय 1000 केलं. तर यामध्ये वॅट किती आहे? 100 वॅट.
गुणिला किती तास खर्च झाली आपली पॉवर 1 तास आणि डिवायडेड बाय 1000, कारण किलोवॅटमध्ये आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे म्हणून. मग या शून्यशी हा शून्य कटला, या शून्यशी या शून्य कटला, मग किती उरले 1/10. मग आता याला जर सॉल्व केलं तर आपले आन्सर किती येईल 0.1 युनिट एवढी पॉवर खर्च होईल एका तासात. तर याचा आन्सर येईल ऑप्शन नंबर डी 0.1 युनिट. अगदी सोपी प्रश्न आहे पण महत्त्वाचे आहे. प्रश्न क्रमांक 57 या ठिकाणी आहे, एखाद्या कंडक्टरमधून इलेक्ट्रिक करंट पाठवत असता तारेत उष्णता निर्माण होते, या परिणामास विजेचे कोणते परिणाम म्हणतात? तर याचा आन्सर येईल उष्णताजन्य. अगदी सोपी प्रश्न आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 58. प्रश्न क्रमांक 58 या ठिकाणी विचारलेला आहे, कोणत्या पदार्थाची रजिस्टिव्हिटी जास्त असते? या ठिकाणी ऑप्शन व्यवस्थित दिसत नाही आहे, ते मी सांगतो तुम्हाला. ऑप्शन ए आहे कॉपर, ऑप्शन बी आहे सिल्व्हर, ऑप्शन सी आहे टंगस्टन आणि ऑप्शन डी आहे नायक्रोम. कोणत्या पदार्थाची रजिस्टिव्हिटी जास्त असेल? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी नायक्रोम. या ठिकाणी प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 59. खालील आकृतीत सर्किट कोणत्या प्रकारचे आहे? एकदम सोपी प्रश्न आहे, पॅरलल टाईपचं, ऑप्शन नंबर ए. त्यानंतर प्रश्न क्रमांक 60. प्रश्न क्रमांक 60 या ठिकाणी विचारलेला आहे, द्रव पदार्थातून इलेक्ट्रिक करंट वाहत असता द्रव पदार्थाचे विघटन घडून आणल्यास त्याचे विजेचे खालील कोणते परिणाम म्हणतात? त्यास विजेचे खालीलपैकी कोणते परिणाम म्हणतात? तर याचा आन्सर येईल रासायनिक परिणाम. सोपी प्रश्न आहे, याला एक्सप्लेन पण करायची गरज नाही आहे. प्रश्न क्रमांक 61 हा सुद्धा एकदम साधा प्रश्न आहे. मोटरची अश्वशक्ती म्हणजे हॉर्स पॉवर, ज्याला आपण HP म्हणतो, विचारल्यास तिची आउटपुट पॉवर म्हणजे काय? तर याचा आन्सर येईल BHP, ब्रिटिश हॉर्स पॉवर. प्रश्न क्रमांक 62. रासायनिक प्रक्रियेमध्ये DC पॉझिटिव्ह टोकाला जोडल्यास इलेक्ट्रोडला काय म्हणतात? महत्त्वाचा प्रश्न आहे. काय म्हणतात त्याला? ॲनोड, ऑप्शन नंबर बी. प्रश्न क्रमांक 63. एखाद्या कंडक्टरमधून इलेक्ट्रिक करंट पाठवला असता कंडक्टरभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होते, त्यास विजेचे कोणते परिणाम म्हणतात? कोणते परिणाम म्हणतात? अगदी सोपं आहे, ऑप्शन नंबर डी चुंबकीय परिणाम असे म्हणतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 64 आहे, एखाद्या बाह्य प्रेरणेमुळे पदार्थाचे बलाच्या दिशेने झालेल्या विस्थापन म्हणजे काय? तर याचा आन्सर आहे कार्य. सोपी प्रश्न आहे, महत्त्वाचे आहे. प्रश्न क्रमांक 65. एखादे वजन काही अंतर सरकवले तर त्याचा खालीलपैकी कुठलं आन्सर राहील? तर ते राहील कार्य झाले असा त्याचा अर्थ होतो. प्रश्न क्रमांक 66. पदार्थाला लावलेली प्रेरणा व पदार्थाचे झालेले स्थलांतर याच्या गुणाकारास कार्य असे म्हणतात. हे कुठले सूत्र आहे? कार्याचं कुठलं सूत्र आहे? तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, कार्य बरोबर प्रेरणा गुणिला अंतर. प्रश्न क्रमांक 67. प्रश्न क्रमांक 67 आहे, कार्य करण्याच्या दरास काय म्हणतात? तर कार्य करण्याच्या दरास काय म्हणतात? शक्ती असे म्हणतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 68. कार्य बरोबर काय होईल? ऑप्शन नंबर डी, बल गुणिला अंतर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 69. एखाद्या पदार्थाचे 1 युनिट प्रेरणेने 1 मीटर विस्थापन झाले असता ते किती कार्य झाले? तर याचा आन्सर काय येईल? ऑप्शन नंबर बी, 1 जूल कार्य झाले असे म्हणता येईल. प्रश्न क्रमांक 70. MKS पद्धतीत कार्याचे एकक कोणते आहे? तर MKS पद्धतीत कार्याचे युनिट आहे जूल, ऑप्शन नंबर ए. प्रश्न क्रमांक 71 या ठिकाणी विचारलेला आहे, FPS इंजिनिअरिंग पद्धतीत कार्य मोजण्याचे परिणाम म्हणजे काय? F म्हणजे काय होतं, P म्हणजे काय होतं आणि S म्हणजे काय होतं? तर हे होतं फूट
त्यानंतर प्रश्न क्रमांक 71, प्रश्न क्रमांक 72, CGS पद्धतीत कार्याचे एकक कोणते? तर CGS पद्धतीत कार्याचे एकक आहे अग्र, ऑप्शन नंबर सी. प्रश्न क्रमांक 73, कंडक्टर भोवती निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र खालील कोणत्या बाबीवर अवलंबून असते? तर ते अवलंबून असते कंडक्टरमधून वाहणाऱ्या करंटवर. प्रश्न क्रमांक 74, MKS पद्धतीत शक्ती एकक कोणते आहे? तर याचा आन्सर काय येईल? जूल पर सेकंद. प्रश्न क्रमांक 75, ओहमच्या नियमात खालीलपैकी कोणता घटक असतो? तर कुठला असतो? व्होल्टेज पण असतो, करंट पण असतो, रेजिस्टन्स पण असतो. त्याचा ट्रँगल आपण वरती बघितला होता, कसा आहे? VIR. तर एकदम सोपी आहे, ऑप्शन नंबर डी. प्रश्न क्रमांक 76 या ठिकाणी विचारलेला आहे, कंडक्टरमध्ये निर्माण होणारी उष्णता खालील कोणत्या सूत्राने दर्शवली जाते? तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, I/R. आणि यालाच आपण लॉसेस असं सुद्धा म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 77, CGS पद्धतीत शक्तीचे एकक कोणते आहे? तर कुठला आहे? अग्र भागिला सेकंद. प्रश्न क्रमांक 78, जूलचा नियम कसा सांगितला जातो? तर कसा सांगितला जातो? H म्हणजे हीट इक्वल टू I²R × T जूल, ऑप्शन नंबर बी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 79, MKS पद्धतीत ऊर्जेचे एकक कसे सांगितले जाते? तर ते कसे सांगितले असते? वॅट अवर. महत्त्वाचे प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 80, 1 पाऊंड प्रेरणेने 1 फूट अंतर हलवले जाते तेव्हा त्यास काय म्हणतात? तर 1 फूट पाऊंड कार्य होते असे म्हटल्या जाते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 81, विद्युत ऊर्जेचे एकक खालीलपैकी कोणते आहे? तर कुठले आहे? विद्युत ऊर्जेचे एकक किलोवॅट हवर्स, किलोवॅट हवर्स. प्रश्न क्रमांक 82, MKS पद्धतीत कार्य मोजण्याचे परिणाम कुठले आहे? जूल आहे. MKS पद्धतीत कार्य मोजण्याचे परिणाम जूल आहे. प्रश्न क्रमांक 83, एखाद्या व्यक्तीच्या शरीरातून इलेक्ट्रिक करंट वाहत असल्यास त्या व्यक्तीस तीव्र वेदना होतात, यास खालीलपैकी कोणते परिणाम म्हटले जाते? तर त्याला म्हणते शारीरिक परिणाम. प्रश्न क्रमांक 84, एक्सरेचा शोध कोणी लावला? तर एक्सरेचा शोध कोणी लावला? रॉन्टेगन यांनी लावला. प्रश्न क्रमांक 85 या ठिकाणी विचारलेला आहे, शक्तीचा फॉर्म्युला आपल्याला सांगायचा आहे. तर शक्तीचा फॉर्म्युला काय? झालेलं कार्य भागिला वेळ, ऑप्शन नंबर बी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 86, 1 किलोग्रॅम प्रेरणेने 1 मीटर स्थलांतर झाल्यास म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? तर त्याला म्हणतो 1 जूल कार्य झाले असे त्याला आपण म्हणतो, म्हणजे ऑप्शन नंबर सी. MKS पद्धतीत प्रश्न क्रमांक 87, MKS पद्धतीत हॉर्स पॉवरचे एकक कोणते आहे? तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, 735.5 वॅट. त्यानंतर प्रश्न क्रमांक 88, स्पीडने घेत आहे आपण, कारण एकदम साधे साधे महत्त्वाचे प्रश्न आहे. याला आपण फास्ट रिव्हिजनच्या सेशनच्या हिशोबाने घेत आहे, तर ते आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. तर प्रश्न क्रमांक 88 या ठिकाणी आहे, कार्य करण्याच्या दरास काय म्हटले जाते? तर पॉवर असे म्हटले जाते. कार्य करण्याच्या दरास पॉवर असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 89, 1000 ग्रॅम पाण्याचे तापमान 20 अंश सेंटीग्रेडने वाढवण्यासाठी किती उष्णता लागेल? किती लागेल? 20,000 कॅलरी. प्रश्न क्रमांक 90, कार्य करण्याच्या क्षमतेस काय म्हणतात? तर कार्य करण्याच्या क्षमतेस कार्यशक्ती असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 91, इंजिनिअरिंग पद्धतीत पॉवर मोजण्याचे परिणाम म्हणजे अश्वशक्ती आहे. प्रश्न क्रमांक 92, उष्णता मोजण्याचे एकक कोणते आहे? तर उष्णता मोजण्याचे एकक कॅलरी आहे. प्रश्न क्रमांक 93, 33,000 फूट पाऊंड कार्य 1 मिनिटात झाले म्हणजे 1 अश्वशक्ती कार्य झाले असे म्हणता येईल, म्हणजे ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 94, 5 HPची मोटर 1 तासात किती युनिट खर्च करेल? ते याला आपण जसं याच्या आधी सॉल्व केलं होतं. 5 HPची मोटर म्हणजे 735.5 गुणिला 5 म्हणजे 1 HP बरोबर 735.5 होतं वॅट होतं, गुणिला 5 मोटर आहे आणि 1 तास चालली, डिवायडेड बाय 1000. याला जर आपण कॅल्क्युलेट केलं, याला जर आपण सॉल्व केलं तर याचा आन्सर काय आहे? 3.73 म्हणजे याचा आन्सर येईल ऑप्शन नंबर बी. ठीक आहे.
साधे साधे प्रश्न आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 95 अगदी सोपी प्रश्न आहे. विद्युत क्षेत्रात पॉवर किंवा बल मोजण्याचे परिणाम वॅट. तर याचा फॉर्म्युला काय येईल? W = पॉवर, P = VI. V म्हणजे EMF आणि I म्हणजे करंट. तर याचा आन्सर येईल ऑप्शन नंबर बी. प्रश्न क्रमांक 96 कार्य करण्याच्या क्षमता म्हणजे काय? तर कार्य करण्याची क्षमता म्हणजे एनर्जी. कार्य करण्याची क्षमता म्हणजे एनर्जी. प्रश्न क्रमांक 97 इलेक्ट्रिकल एनर्जीचे कमर्शियल नाव कोणते आहे? तर इलेक्ट्रिकल एनर्जीचे कमर्शियल नाव kWh आहे, म्हणजे ऑप्शन नंबर ए. प्रश्न क्रमांक 98 विद्युत क्षेत्रात एनर्जी मोजण्यासाठी kWhचा उपयोग केला जातो, म्हणजे ऑप्शन नंबर ए. त्यानंतर प्रश्न क्रमांक 99 लोडचे इनपुट बरोबर मोटरचे आउटपुट होतात. लोडचे इनपुट म्हणजे मोटरचे आउटपुट होतात, म्हणजे ऑप्शन नंबर डी. प्रश्न क्रमांक 100 मोटरचा करंट काढताना तिचे इनपुट काढावे लागते. तर हे अत्यंत महत्त्वाचे 100 क्वेश्चन आपण बघितले. पुन्हा 50 क्वेश्चन आपले बाकी आहे, ते सुद्धा आपण नेक्स्ट क्लासमध्ये क्लिअर करू. हे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहे, एक्झाममध्ये विचारलेले आहे. त्यामुळे आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून बघता हे सगळे प्रश्न आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. हा आपला पार्ट 3 होता बेसिक इलेक्ट्रिकलचा. आतापर्यंत आपण टोटल 100 क्वेश्चन कवर अप केले आहे. आणखी बेसिक इलेक्ट्रिकलचे 50 क्वेश्चन बाकी आहे, ते सुद्धा आपण नेक्स्ट क्लासमध्ये म्हणजे पार्ट 4 मध्ये त्याला कवर अप करू. आणि याच प्रकारे जे पण इलेक्ट्रिकलच्या रिलेटेड महत्त्वाचे प्रश्न आहे ते फास्ट रिव्हिजन सेशनमध्ये आपण सगळं कवर अप करणार आहे. थेरी क्लासमध्ये याचे सगळे एक्सप्लेनेशन आपण घेतलेले आहे. त्यामुळे हा आपला फास्ट रिव्हिजन सेशन आहे, तर ते आपण फास्ट रिव्हिजन सेशनच्याच पद्धतीने सॉल्व करणार आहे. म्हणजे कमी वेळात आपली रिव्हिजन होणं महत्त्वाचं आहे. त्याच दृष्टिकोनातून आपण हे सगळे क्लास अरेंज केलेले आहे. तर आजच्या क्लासमध्ये एवढंच. थँक्यू फॉर वॉचिंग दिस. सी यू नेक्स्ट टाईम.